श्रीकृष्णाय परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पंचमोऽध्यायः। कर्मसन्न्यासयोगः। कर्मसन्न्यास योग की प्रस्तावना। कर्मसन्न्यास योगाचे प्रस्तावना। तिसऱ्या व चौथ्या अध्यायात कर्माविषयी विविध प्रकारे विवेचन केले आहे। कर्मयोगाला आश्रय बनवून म्हणजे आधार बनवून परमज्ञान प्राप्त केले पाहिजे। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहित करतात। चौथ्या अध्यायात ज्ञानाची स्तुती वर्णिली आहे। ज्ञानयोगालाच कर्मसन्न्यास म्हणतात। अर्जुनाला स्वतःसाठी आकलन न झाल्याने त्याने याबाबत प्रश्न विचारला। संन्यासम कर्मणां कृष्ण पुनर्योगम च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। ज्यायोगे या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे। या अध्यायात संन्यास व कर्म साधनेचा समन्वय, समदर्शन आणि संन्यास साधनेचे विवरण केले आहे। या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 7व्या श्लोकापर्यंत संन्यास व कर्म साधनेचा समन्वय सांगितला आहे। परमार्थिक संन्यास व कर्मसन्यास संबंधित 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत वर्णन केले आहे। सिद्ध संन्यासाच्या विषयी 13व्या श्लोकापासून 21व्या श्लोकापर्यंत वर्णन केले आहे आणि 22व्या श्लोकापासून ते 29व्या श्लोकापर्यंत संन्यास साधना आणि सिद्धीविषयी विवरण केले आहे। हरि ओम तत्सत।